मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 18 मेच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू अमनला सांगत असते की माझ्या आप्पांनी माझ्या नावावर काही पैसे ठेवलेत, 50-60 लाख रुपये असतील. आपण माझ्या गावी जाऊन ते पैसे काढूया आणि आपल्यासाठी एक मस्त गाडी घेऊ, माझ्याकडून तुला गिफ्ट. आणि हे ऐकून अमन खूपच खुश होतो. तो मनाशी म्हणतो की मी एवढे दिवस फक्त चिल्लर गोळा करत होतो आणि आज तर ATMच हाताला लागलं. पण ही सिंधू खरंच माझ्या प्रेमात पडली असेल का, हिची जरा परीक्षा घ्यावी लागेल. आणि तो सिंधूला विचारतो की तू एवढं सगळं माझ्यासाठी का करत आहे. त्यावर सिंधू म्हणते, कारण मला जे हवं आहे ते फक्त तूच देऊ शकतो अमन. त्यावर अमन विचारतो की काय हवं आहे तुला नक्की. तर सिंधू सांगते, खरं प्रेम. मी फक्त खऱ्या प्रेमासाठी आसुसले आहे. कारण जरी माझं लग्न झालेलं असलं तरी आम्ही दोघे नवरा बायको एकमेकांसाठी अनोळखी आहोत. माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेमच नाही. आणि तू जितका रोमॅन्टिक आहे ना, त्यातल्या 10%ही माझा नवरा रोमॅन्टिक नाही. तो माझ्याशी कायम कोरडेपणाने वागतो, कधीच प्रेमाने बोलत नाही. मग आता तूच मला सांग, जर घरात अशी परिस्थिती असेल तर मी कोणाच्या तरी प्रेमात पडूच शकते ना. आणि त्यात मला तुझ्यासारखा मुलगा दिसला आणि मी तुझ्या प्रेमातच पडले. आणि आता तुझ्या प्रेमात पडले तर तुझे सगळे प्रॉब्लेम मला माझे वाटायला लागलेत. तुला त्रास होऊ नये म्हणून मी हे सर्व करत आहे. त्यावर अमन म्हणतो, आय एम सॉरी सिंधू. तर सिंधू म्हणते, इट्स ओके, पण आय मिस यू सो मच अमन बेबी. आणि तितक्यात तिथे राघव येतो आणि सिंधूचं हे बोलणं ऐकून तो तिला विचारतो की नक्की कोणाशी बोलतेस तू. त्यामुळे सिंधू पटकन फोन कट करते आणि म्हणते की मी अमनसोबत बोलत आहे, तुम्ही थांबा जरा. पण राघव रागातच म्हणतो, हे असं बेबी. त्यावर रजनी म्हणते की राघव थोडा वेळ थांब तू, मी तुला सगळं नंतर सांगते. आणि त्यानंतर सिंधू पुन्हा अमनला फोन करते आणि ती अमनला विचारते की तू उद्या येणार आहेस ना. आणि त्यावर अमन खुश होत म्हणतो, हो, पण तू तुझ्या नवऱ्याला कसं मॅनेज करणार. त्यावर सिंधू म्हणते, त्याला मॅनेज करणं खूप सोपं आहे आणि तसंही त्याला मी घरात आहे की नाही हे सुद्धा माहीत नसतं, म्हणून तर मी तुझ्या प्रेमात पडले ना. आणि त्यावर अमन म्हणतो, मग चल आपण आत्ताच पळून जाऊ. तर सिंधू म्हणते, नाही आत्ता नको, आपण आता पळून गेलो तर रजनी आत्या कदाचित खूप लाऊड रिॲक्ट होतील. तर अमन म्हणतो, जाऊ दे त्या म्हातारीला, तू नको तिचा विचार करू, तू फक्त आपला विचार कर. मी तुझ्यावर इतकं प्रेम करेल की तुझ्या नवऱ्याने दिलेले सर्व दुःख तू विसरून जाशील. त्यावर सिंधू म्हणते, हो ते तर मला माहीतच आहे. आता तर तू एक काम कर, उद्या येऊन सर्व गिफ्ट्स परत कर, म्हणजे आपल्यामध्ये कोणीच येऊ शकणार नाही. आणि त्यानंतर ती फोन ठेवते. तर अमन खूपच खुश होतो. त्यानंतर सिंधू रजनीला म्हणते की काय नालायक माणूस आहे हा, नाही याला चांगला धडा शिकवला तर नाव सिंधू नाही माझं. तर राघव म्हणतो की असा धडा शिकवणार आहेस का तू त्याला बेबी म्हणून, आणि हे सगळं करायची काय गरज होती. त्यावर सिंधू म्हणते की गरज होती राघव सर, मी त्याच्याशी असं बोलले म्हणून तो उद्या घरी यायला तयार झाला. त्यावर राघव म्हणतो, वा, बोलव त्याला घरी, म्हणजे पुन्हा घरात नवीन तमाशा होईल, हेच हवंय ना तुला. त्यावर सिंधू म्हणते, तसंही मी काहीही केलं तरी तुमच्या घरच्यांना ते आवडणार नाही. त्यावर रजनी म्हणते की सिंधू जरा थांब ना, या विषयामुळे तुमच्या दोघांमध्ये भांडण नको, प्लीज थांब ना. मात्र राघव म्हणतो की सिंधू आता हे जे काही करत आहे ते मला बिलकुल आवडत नाही. तर सिंधू म्हणते की तुम्हाला काय आवडतं किंवा काय नाही याचा विचार मी का करू, मला ज्या गोष्टी बरोबर वाटतात त्याच मी करणार. आणि मी मुद्दाम नाही बोलले त्या अमनसोबत, त्याच्यासोबत असं लाडे बोलण्यात मला काही मजा येत नव्हती, पण मी असं बोलले म्हणून तो उद्या घरी यायला तयार झाला. मला काहीही करून रजनी आत्याला निर्दोष सिद्ध करायचं आहे आणि त्या अमनचा खरा चेहरा सर्वांसमोर आणून त्याला रजनी आत्याची माफी मागायला लावायची आहे. तर राघव म्हणतो, मला मान्य आहे या सगळ्यामध्ये अमनची चूक आहे आणि त्याचं जे काही करायचं आहे ते मी बाहेरच्या बाहेर करेल ना, पण त्यासाठी घरच्यांवर इतका मोठा बॉम्ब टाकायची काही गरज नाही. पण सिंधू म्हणते की मग तुमच्या घरच्यांना सांगा की मला ट्रिगर करू नका, ते काही कमी बोलतात का मला. त्यावर रजनी म्हणते की सिंधू राघव तुम्ही दोघं जरा शांत राहा ना, माझ्यामुळे तुम्ही भांडू नका. आणि राघव सिंधू हे सर्व माझ्यासाठी करत आहे, तिची यामध्ये काहीच चूक नाही. त्यावर राघव म्हणतो की मला माहीत आहे आत्या, तुझीसुद्धा यामध्ये काही चूक नाही, पण आता हे जे काही सुरू आहे ती माझ्यामधील आणि सिंधूमधील गोष्ट आहे, तू यामध्ये पडू नको. आणि त्यानंतर पुन्हा राघव आणि सिंधूचा वाद सुरू होतो. राघव म्हणतो की कोण समजतेस तू स्वतःला, तू टीचर आहेस का माझी, मला दरवेळी इन्स्ट्रक्शन द्यायला.
तर सिंधू म्हणते, मग तुम्ही काय करता वेगळं? तुम्ही माझ्याशी टीचर असल्यासारखेच वागता ना. तर राघव म्हणतो, काकू म्हणते ना ते अगदी बरोबर आहे. असंस्कृत आहेस तू. दुसऱ्याबरोबर कसंही बोलायचं, अगदी बेबी बेबी म्हणायचं आणि मग दुसऱ्या माणसाने आपल्याशी चांगलं वागावं अशी अपेक्षा करायची. आणि त्यामुळे सिंधूच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते की मुळात तुमचं माझ्या वागण्या बोलण्यावर मत असण्याची काही गरजच नाही आणि मी तुमचं मत ऐकून घ्यायची तर त्याहून नाही. तुम्ही आहात कोण माझ्या प्रत्येक वागण्या बोलण्यावर बोलायला? काय नातं आहे आपलं? त्यामुळे शेवटी रजनी त्या दोघांवरही ओरडून म्हणते की बाद झाला आता. बाहेर झालेला तमाशा काही कमी होता का की तुम्ही इथे येऊन पुन्हा भांडत आहात? प्लीज नका ना भांडू. आणि ती खूपच रडत असते. त्यामुळे राघव आणि सिंधू शांत होतात. राघव म्हणतो की मला भांडायची इच्छा नाही, पण असं बोलणं ऐकल्यावर कुठल्याही नवऱ्याला राग येणारच ना. आणि तो सिंधूला म्हणतो की आज आपल्याला एकत्र डिनर करायचं होता. तुझा कॉलेजचा पहिला दिवस कसा गेला यावर गप्पा मारायच्या होत्या, पण ते राहिलं बाजूला आणि तू इथे माझ्यावरच ओरडत आहे. त्यावर सिंधू म्हणते, मग तुम्ही तरी वेगळं काय करताय? मीही तुमच्याप्रमाणे काही गोष्टी ठरवल्या होत्या. मीही अजून जेवले नाही, पण तुम्ही मलाच ओरडताय. त्यानंतर राघव सिंधूला म्हणतो की त्या अमनचं काय करायचं ते मी बघून घेईल, पण तो उद्या घरी येणार नाही. तू यामध्ये पडू नको, तो चांगला माणूस नाही. मात्र सिंधू त्याचं म्हणणं ऐकत नाही आणि त्यामुळे राघव खूपच दुःखी होतो आणि तो त्यांच्या खोलीमधून बाहेर निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राणी आणि रेश्माने घरातील सर्व कामं आवरलेली असतात. मात्र त्यानंतर त्या राजश्रीसमोर मुद्दाम सिंधूला टोमणे मारतात आणि त्यामुळे त्यांचाही वाद होतो. तर दुसरीकडे सिंधू अमनची वाट पाहत असते. त्यावेळी रुक्मिणी तिला येऊन विचारते की तुला कॉलेजला जायचं नाही आहे का? त्यावर सिंधू सांगते की माझं एक महत्त्वाचं काम आहे आज. तर रुक्मिणी म्हणते, म्हणजे तुला कॉलेजच्या पहिल्याच दिवशी समजलं वाटतं? हा मेडिकलचा अभ्यास तुला झेपणार नाही. शिक्षणाचं भूत तुझ्या डोक्यावरून उतरलं हे आवडलं मला. त्यावर सिंधू म्हणते की असं काही नाही काकू, माझं एक महत्त्वाचं काम आहे म्हणून मी आज घरी थांबले. तर काकू म्हणते, घरातील कामं करायची नाही म्हणून तू कॉलेजला जायचं नाटक केलं आणि आता अभ्यास करायचा नाही म्हणून वेगळं एक नाटक सुरू झालं आणि या नाटकाचं नाव आहे कामचुकारपणा. त्यावर सिंधू म्हणते की असं काही नाही काकू, तुम्ही थोडा वेळ थांबा, जे काय आहे ते तुम्हाला कळेलच. पण रुक्मिणी तिचं काही ऐकून घ्यायला तयारच नसते आणि ती सिंधूला खूपच सुनावते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, रुक्मिणी काकू सिंधूला म्हणते की तुझी चेहरा बघण्याचीही मला इच्छा नाही आणि तुझं बोलणं ऐकून तर मला असं वाटते की एक तुझ्या कानाखाली द्यावी. आणि ती सिंधूवर हात उगारते. तर सिंधू तिला म्हणते, प्रत्येक वेळी तुम्ही धमकी काय देता? आज तुम्ही माझ्या कानाखाली मारूनच दाखवा. आणि ती रुक्मिणी काकूचा हात पकडते आणि स्वतःला मारून घेते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.